नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण आहे। या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले। तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते असे म्हटले जाते। या दिवशी महाराष्ट्रात कुठे घराच्या भिंतींवर नागाची चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते, तर कुठे नागाच्या वारुळाची पूजा केली जाते। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रातील या गावात चक्क जिवंत नागाची पूजा करून त्याची डीजे बँड वाजवून मिरवणूक काढली जाते। ते गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा। चला तर मित्रांनो, याच 32 शिराळा गावचा रंजक इतिहास काय आहे, ही परंपरा कशी पडली, हेच माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नागपंचमी म्हटलं की 32 शिराळा या गावचा आवर्जून उल्लेख केला जातो। सांगलीपासून 60 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव पूर्वी या गावाला श्रीयालय या नावाने ओळखले जायचे। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास 32 शिराळा हे नाव पडले। शिराळा येथे हजारो वर्षापासून जिवंत नागाची पूजा केली जात होती। तेथील कथेनुसार एकदा शिराळा गावात महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते। त्यावेळी तिथे गोरक्षनाथ यांना भिक्षा देण्यास वेळ झाला। जेव्हा महाजनांची पत्नी गोरक्षनाथ यांना भिक्षा घालण्यास आली, तेव्हा त्यांनी वेळ का झाला असे महाजनाच्या पत्नीला विचारले। त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने सांगितले की नागाची पूजा करत होते। त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे सांगितले आणि त्यावेळीपासून ही परंपरा 32 शिराळा गावात सुरू झाली। नागपंचमी सणासाठी पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक 1 महिन्या अगोदर पासून नागमंडळे स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे। हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी एक मडके घेऊन 5 ते 6 तरुण नाग पकडून घेऊन परत येत असत। पकडलेला नाग, साप किंवा धामीन याची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेत त्यानंतर पकडलेल्या नागांचे खेळ आयोजित केले जात। खेळामध्ये उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळांना बक्षिसे दिली जात असत। नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येथे येत असत। ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाची लोक येथे येत असत। मात्र अशा प्रकारच्या पद्धतीमुळे सापांचे, नागांचे प्रचंड हाल व्हायचे। हे पाहून निसर्ग व वन्यजीवन प्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली। कोर्टाने वन्यजीवन संरक्षण कायद्यानुसार 2012 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे, तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्याच्या स्पर्धा भरवल्याला बंदी घातली। मात्र यामुळे या गावातील परंपरेत कोणताही खंड पडला नाही। ती शिराळा या गावातील लोक त्यानंतर नागाची प्रतिमात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढू लागले। हा उत्सव आजही तितक्याच आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो।